चाळीसगाव शहर वाहतूक शाखेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी लावली असताना 2 संशयास्पद मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। या दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे। असा लागला चोरीचा छडा। शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान MH19 AM 1764 होंडा शाईन आणि MH15 HZ 3257 या 2 मोटारसायकली संशयास्पद वाटल्याने त्या शहर वाहतूक शाखा चाळीसगाव कार्यालयात जमा केल्या होत्या। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनांचे चेसिस नंबर आणि इंजिन नंबरची माहिती RTO कार्यालय चाळीसगाव यांच्याकडून घेतली। या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली। होंडा शाईन क्रा MH19 AM 1764 याचा मूळ क्रमांक MH21 BL 2831 असून मालकाचे नाव सतीश दत्तात्रेय भवर रा, संजय नगर, जुना जालना असे आहे। दुसरी मोटारसायकल क्र MH15 HZ 3257 याचा मूळ क्रमांक MH15 ज्युनियर 1196 असून मालकाचे नाव अमन किसन लोट रा, NMC सोसायटी उपनगर नाशिक असे आहे। मालकांशी संपर्क साधला। पोलिसांनी मूळ मालकांशी फोनद्वारे संपर्क साधला असता सदर मोटारसायकली चोरीला गेल्या असून त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये FIR दाखल असल्याची माहिती मिळाली। चोरीचा दाखल गुन्हा मोटारसायकल क्र MH21 BL 2831 ही चंदनझिरा पोलीस ठाणे जालना येथे गुरनम 310/2021 भादमवी कलम 379 अन्वये चोरी झाल्याची तक्रार दाखल आहे। आज रोजी चोरीस गेलेली होंडा शाईन मोटारसायकल अधिक तपासासाठी चंदनझिरा पोलीस ठाणे जालना यांच्या ताब्यात देण्यात आली आहे। दुसरी मोटारसायकल देखील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केली जाईल। नागरिकांना आवाहन, या दोन्ही वाहनांवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्या होत्या। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की वाहन खरेदी करताना कागदपत्रांची कसून पडताळणी करूनच वाहन खरेदी करावे। तसेच वाहन चालवताना वाहनाचे RC, आवश्यक कागदपत्रे आणि वाहन चालवण्याचा परवाना, लायसन्स नेहमी सोबत बाळगणे आवश्यक आहे। मोहीम यापुढेही सुरू राहणार। शहर वाहतूक शाखा चाळीसगाव यांच्याकडून यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अपघातांना रोखण्यासाठी दररोज विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर विशेष लक्ष ठेवून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल।